नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक मुलगी मन लावून अभ्यास करत असते. तिचं स्वप्न असते, मी देखील माझ्या वडिलांप्रमाणे इन्स्पेक्टर बनेल आणि वडिलांचं नाव मोठं करेल. मात्र मुलगी ज्या ठिकाणी कोचिंगच्या क्लाससाठी जात होती त्या ठिकाणी एक मुलगा तिला भेटतो. तो मुलगा तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो. त्यानंतर मुलीमध्ये आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी होते. पुढे या संबंधामुळे खूप भयंकर घडते. काय घडले होते पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून. मात्र त्याआधी नवीन असाल तर आपल्या मराठी क्राईम स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची सत्य घटना महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्यात राहणारे जयंत बलवार वय 45 वर्ष. जयंत बलवार हे महाराष्ट्र पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल पदावर होते. यांची एकुलती एक मुलगी आर्या जयंत बलवार वय 22 वर्ष. आर्या जयंत बलवारचं स्वप्न असतं की माझे वडील हेड कॉन्स्टेबल आहे, इन्स्पेक्टर आहे, तर मी देखील एक दिवस इन्स्पेक्टर बनवून दाखेल. वडिलापेक्षा मोठी बनेल, वडिलापेक्षा मोठी होईल, वडिलांचं स्वप्न मोठं करेल. आणि वडील जयंत बलवार ते देखील त्याच्यासाठी खूप पैसा खर्च करतात. सर्व कोचिंग वगैरे त्यांनी लावलेलं असतं. मुलगी चांगल्या प्रकारे शिकत असते. कोचिंगमध्ये आणि अभ्यासातही चांगल्या प्रकारे हुशार असते. पण 22 वर्षाची आर्या ही ज्या ठिकाणी कोचिंग करत होती त्या ठिकाणी एक मुलगा कोचिंग क्लास करत होता. त्या मुलाचं नाव होतं आशिष. आशिष हा भद्रावतीचा राहणारा होता. वय वर्ष 30 होतं आणि आर्याचं वय 22 वर्ष होतं. आता आर्या आणि आशिषमध्ये चांगलीच जमत होती. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अभ्यासात वगैरे बोलणं होतं आणि दोघेही सोबत बाहेर फिरत असायचे. क्लोज फ्रेंडशिप होती. हळूहळू ही फ्रेंडशिप इतकी वाढली की आशिष जर बोलला आपल्याला इकडे जायचे आहे तर आर्या एका पायावर तयार होत असायची. आर्याला आशिषवर पूर्ण विश्वास होता. आता ही आर्या त्याच्या प्रेमातच पडली होती. पहिल्यांदा हा आशिष म्हणाला, चल आज आपल्याला सुट्टी आहे, संडेचा दिवस आहे, तर आपण हॉटेलवरती जाऊ, तेथे थोडासा फ्री वेळ घालवू. आर्या देखील त्याचं ऐकते आणि त्यानंतर दोघेही हॉटेलवरती जातात. तेथे दोघे जेवण वगैरे ऑर्डर करतात आणि एक रूम घेतात. आता आर्या म्हणते की हा रूम तू कशासाठी घेतला आहे. आशिष म्हणतो चल तर आपण थोडासा आराम करू आणि त्या रूमवरती आशिष आर्याला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तिला म्हणतो की आपली एवढी क्लोज फ्रेंडशिप आहे, आपल्यामध्ये चांगली मैत्री आहे. आजूबाजूचे लोक आपल्याकडे बघतात, ते आपल्यावर वेगळाच डाऊट घेतात. ते विचार करतात की दोघे सोबत राहतात, दोघांमध्ये सर्वच गोष्टी होत असेल. लोक असंही बोलतात, तसंही बोलतात, तर मग आपण तशा गोष्टी करायला काही हरकत नाही. आता या हॉटेलमध्ये बघणारं आपल्याला कोणी नाही. आर्या सुरुवातीला आशिषला विरोध करते. आर्या म्हणते माझे वडील हेड कॉन्स्टेबल आहे, यांना जर समजलं तर फार बदनामी होईल आणि ते माझं लग्न देखील दुसरीकडे करून देऊ शकतात. हे खूप भयंकर प्रकरण होईल, त्यामुळे आपण येथून निघून जाऊया. मात्र आशिष तिला म्हणतो की आपली एवढी क्लोज फ्रेंडशिप आहे, भविष्यात मी तुझ्यासोबत लग्न देखील करेल. आपण दोघे लग्न करू आणि दोघे कायमस्वरूपी एकत्र राहूया. त्यानंतर आर्या कशी तरी तयार होते आणि त्या 30 वर्षाच्या आशिषच्या संबंधात येते. आता सर्व करून झाल्यानंतर आशिष आणि आर्या यांचं जे रिलेशनशिप जे होतं ते आणखी घट्ट होत जाते. आता अर्ध्या रात्री जरी आर्याला आशिषची आठवण आली की ती त्याला कॉल करत असायची आणि आशिष आर्याकडे जात असायचा. दोघेही कोचिंग क्लास करत होते. दोघे सध्या पोलीस नव्हते. आता असेच दिवस निघत होते. आर्याने आशिषला आपला पतीच मानले होते आणि अगदी पतीप्रमाणे त्याच्यासोबत फिरत होती. तिचे वडील इन्स्पेक्टर जयंत बलवार यांनी तिला पैशाची कसलीही कमी पडू दिली नव्हते. कारण मुलगी शिकत आहे आणि शिकून एक इन्स्पेक्टर बनणार आहे. वडिलांकडून पैशाबाबत काहीही कमी नव्हती. आर्याला जो काही पैसा मिळायचा त्या पैशातून आशिषची देखील ती मदत करायची. त्या पैशातून दोघे फिरायचे, विविध प्रकारच्या विविध ठिकाणी हॉटेलवरती जात असायचे आणि यांच्यामध्ये या सर्व गोष्टी सुरू होत्या. आता 2023ची गोष्ट असते. आर्याने आशिषला आपल्या रूमवर बोलावून घेतलेलं असतं. आर्या आणि आशिष आपल्या रूममध्ये व्यस्त असतात आणि त्याच दरम्यान आर्याचे वडील जयंत बलवार हे आर्याला कधीकधी भेटण्यासाठी येत असायचे. तुझा अभ्यास कसा सुरू आहे असे वगैरे. 2023मध्ये आर्याचे वडील जयंत बलवार आर्याच्या रूमवर तिला न सांगता येतात आणि जसे ते रूमच्या आतमध्ये जाऊ लागतात तसं आपल्या मुलीला आर्याला आणि आशिषला आपत्तीजनक अवस्थेमध्ये बघतात. हे बघितल्यानंतर जयंत बलवार यांना फार वाईट वाटतं.
आशिष तेथून तर पळून जातो. मात्र जयंत बलवार आपल्या मुलीला बोलतात की मी तुझ्यावर खूप प्रेम केले. तुला मी लहानाचं मोठं केलं. एवढीशी चापट देखील मारली नाही आणि तुझे प्रत्येक लाड पुरवले. मात्र तू माझा विश्वासघात केलेला आहे. अशा मुलासोबत असे धंदे करत आहे. तुला मी शिक्षणासाठी पैसे देत आहे. तू हे असं करत आहे. हे फार चुकीचं केलं. तर ही आर्या म्हणते की नाही, मी चुकीचं काही केलं नाही. तुम्हाला तसं वाटते. तसं काही नाही. जरी आमच्यामध्ये क्लोज फ्रेंडशिप असली तरी मी अभ्यासामध्ये मात्र हुशारच आहे. अभ्यासामध्ये माझं चांगलं लक्ष आहे आणि मी एक दिवस नक्की इन्स्पेक्टर बनणार आहे. हा माझा शब्द आहे. आता जयंत बलवार थोडेसे शांत होतात आणि बोलतात की हे तू फार चुकीचं केलं. असं करणं योग्य नाही. तर आर्या वडिलांना म्हणते की जरी मी असं केलं तरी हा आशिष माझ्यासोबत कोचिंग करतो आणि हा देखील पुढे चालून पोलीस पदावर कार्यरत होईलच, याची मला गॅरंटी आहे. आम्ही दोघेही लग्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जास्त काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मात्र जयंत बलवार मुलींना म्हणतात मी लहानपणापासून आत्तापर्यंत तुझ्यावर खूप पैसा खर्च केलेला आहे. अशा मुलासोबत तू लग्न केलेलं हे मला अजिबात आवडणार नाही. मी जिथे सांगेल तिथे तू लग्न कर. मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेल आणि त्याच ठिकाणी तू लग्न करायचं. या मुलाला पूर्णपणे विसरून जायचं. आता आर्या ही वडिलांच्या पुढे जाऊ शकत नव्हती. वडिलांना म्हणते ठीक आहे, मी या मुलाला विसरून जाईल. अशा प्रकारे आपल्या वडिलांना सांगते. तिचे वडील देखील खुश होतात. जे काही त्यांनी बघितलं होतं आपत्तीजनक अवस्थेमध्ये मुलीला, ते विसरून जातात आणि पुन्हा आपल्या कामावरती रुजू होतात. मात्र इकडे आर्याने आशिषला सोडलेलं नव्हतं. आशिषसोबत इकडे तिकडे फिरायला जाणे, हॉटेलवरती जाणे. वडील पोलीस होते. त्या गोष्टीची तिने जास्त पर्वा केली नव्हती, कारण ती देखील पुढे चालून पोलीस बनणारच होती. 25 एप्रिल 2023ची गोष्ट असते. जयंत बलवार आपल्या ड्युटीवरती असतात. ड्युटीवर असल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक येतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं. मात्र ते वाचत नाही. त्यांचं दुर्दैवी निधन होते. त्यानंतर पोस्टमार्टम वगैरे केला जातो. मात्र हार्ट अटॅक आला होता, म्हणून त्यांचा अंतिम संस्कार देखील केला जाते. आता जयंत बलवार यांची पत्नी आर्याची आई आता घरी उरलेले होते. आर्याची आई आणि आर्या कोचिंगला तिकडेच राहत होती. तर आर्या आता आपल्या आईला सांभाळत होती. यांना खरी एखाद्या पुरुषाची गरज होती. असेच दिवस जात राहिले. जवळपास 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर या आर्याला वाटले की आपल्याला कोणाची तरी गरज आहेच. तर हिने आशिषसोबत लग्न करून घेतले. लव्ह मॅरेज करून घेतलं. आशिष आणि आर्या सोबत राहू लागले. एका ठिकाणी आर्याची आई ती आपल्या घरी राहत होती, म्हणजे आर्या ती आपल्या पतीसोबत राहत होती. दुसऱ्या ठिकाणी राहत होती. असेच दिवस जात होते. आता सर्व काही ठीकठाक सुरू झाले होते. आर्याची आईला पेन्शन देखील मिळू लागले होते. त्यामुळे तिलाही काही अडचण नव्हती. तिचं काही टेन्शन नव्हतं. इकडे आर्या आणि आशिषच्या मेहनतीला देखील फळ मिळाले होते. 2025मध्येच हे दोघेही महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झाले होते आणि दोघेही ट्रेनिंगला गेले होते. मात्र ट्रेनिंग दरम्यान आशिष काहीतरी हिंता करतो, काहीतरी चुकीचं काम करतो. त्यामुळे याच दरम्यान त्याला बरखास्त करण्यात येते, काढून टाकण्यात येतं. पोलीसच्या नोकरीवरून काढून टाकण्यात येतं. आशिषचं पोलीस बनण्याचं स्वप्न आता धुळीला मिळालं होतं. आशिष घरी निघून आला होता. मात्र आर्या आपली ट्रेनिंग कंप्लीट करत होती. 2026मध्येच आर्याची ट्रेनिंग कंप्लीट झाली आणि तिला सुट्टी मिळाली. सुट्टी मिळाल्यानंतर ही आर्या सरळ आपल्या आईकडे गेली. त्यानंतर आशिषने आर्याला कॉल केला. आर्याला आशिष बोलू लागला की तू ट्रेनिंग झाल्यानंतर सरळ तुझ्या आईकडे गेली. तू माझ्याकडे यायला पाहिजे होतं. आता आर्या त्याला म्हणते की अरे, माझी आई घरी एकटी आहे. माझ्या आईला मी भेटू शकत नाही का? तर आशिष म्हणतो तुझ्या आईला तर तू भेटू शकतो, मात्र तू माझ्याकडे यायला पाहिजे होती. तू माझ्याकडे का आली नाही? तुला मला भेटावंसं का वाटत नाही? कदाचित तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम राहिलं नाही, कारण मी पोलीस बनू शकलो नाही. मला ट्रेनिंगमधून काढून टाकण्यात आलं, बरखास्त करण्यात आलं. त्यामुळे तुला दुसरा कोणी भेटला असेल म्हणून माझ्याकडे आले नाही. आर्या त्याला म्हणते की मी तुझी गुलाम आहे की नोकरानी आहे? तू असं कसं बोलू शकतो? मी माझ्या मनाची मालकीण आहे. मला संपूर्ण स्वातंत्र्य आहे, कुठे जायचे, काय करायचे. आता आशिष तिला म्हणतो की तू माझी बायको आहे, मी तुझा नवरा आहे आणि तू माझं ऐकलं पाहिजे. तू इकडे यायला पाहिजे होतं. तर आर्या म्हणते की तू काही कामाचा नाही. तू एकतर पोलीस बनू शकला नाही आणि मला तुझी गरज नाही. तू सांगशील आणि मी तेच करेल आणि तुझं ऐकेल.
असे होऊ शकत नाही. आता मात्र आशिषचा पारा चढतो. आशिष म्हणतो की मी तुझं आयुष्य खराब करू शकतो. तुला पोलिसाची वर्दी भेटली याचा जो गर्व झालेला आहे तो गर्व सगळं मी उतरू शकतो. तुला मी जेलमध्ये पाठवू शकतो. आता आर्या देखील चिडलेली असते. रागातच ती आशिषला बोलते की तुला काय करायचं ते कर. तुला काय वाकडं करता येईल ते तू कर. आता आशिष रामनगर पोलीस स्टेशनला जाऊन पोचतो. 23 मार्च 2026चा दिवस असतो. आशिष रामनगर पोलीस स्टेशनला जातो आणि तेथे जे अधिकारी असतात त्यांना सांगू लागतो, माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. सब इन्स्पेक्टर जयंत बलवार यांचा मृत्यू हार्ट अटॅक येऊन झालेला नाही, तर त्यांच्या मुलीनेच त्यांची हत्या केलेली आहे. एवढं सर्व ऐकल्यावर पोलीस स्तब्ध होतात, हैराण होतात. पोलीस आशिषला विचारतात की तुझ्याकडे असा काय पुरावा आहे? तो सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेवा जी. त्यांची मुलगी जी आहे आर्या, हिला माझ्यासोबत लग्न करायचं होतं. तिच्या वडिलांचा नकार होता, जयंत बलवार यांचा, म्हणून तिनेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. त्यानंतर पोलीस आशिषवर विश्वास ठेवतात आणि इकडे आर्याला अटक करतात. पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि आर्याची कसून चौकशी सुरू होते. आणि पोलीस जेव्हा आर्याला विचारतात की हा प्रकार काय आहे, तू तुझ्या वडिलांसोबत काय केले आहे, तर आर्या म्हणते, त्यांना तर हार्ट अटॅक आला होता आणि ते ड्युटीवरच गेले होते. तुम्हाला तर माहीतच आहे. या व्यक्तीचं तुम्ही ऐकू नका, याला मी सोडचिठ्ठी देणार आहे. तर आशिष पोलिसांना सांगतो की नाही साहेब, हिने हिच्या वडिलांना विषारी औषध पदार्थ खाऊ घातला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. पोलीस गांभीर्याने घेतात आणि जेव्हा पोलीस आर्याला सक्तीने विचारतात तेव्हा मात्र आर्या तुटते आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागते. आर्या बोलते की 2022 आशिष आणि माझ्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. भेटणं बोलणं सुरू होतं. लिव्ह इनमध्ये राहत होतो. पती पत्नी बनणार होतो. मात्र 2023 जेव्हा आर्याच्या वडिलांनी इन्स्पेक्टर जयंत बलवार यांनी आपल्या मुलीला आणि आशिषला आपत्तीजनक अवस्थेमध्ये बघितले होते, तेव्हापासून त्यांनी प्रण केला होता की या मुलासोबत तुझं मी लग्न लावून देणार नाही. वडील शब्दाचे पक्के होते. आर्याला माहीत होतं की आपले वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं लग्न आशिषसोबत होऊच शकत नाही, कारण त्यावेळी आशिषवर तिचं खूप प्रेम होतं. आणि त्यामुळेच आशिषने नंतर आर्याला सांगितलं होतं की तुझ्या वडिलांचा काटा काढून टाक. आणि आर्याने 1 वर्षापूर्वी भेटलेल्या मुलांसाठी वडिलांचा काटा काढण्यासाठी ती तयार झाली. आशिषला म्हणते की ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने सर्व काही हँडल करते. आर्याचा मावशीचा एक मुलगा असतो 25 वर्षाचा. त्याचं नाव चेतन गेंदक असतं. चेतन गेंदककडून ही आर्या विषारी पदार्थ मागवून घेते आणि 25 एप्रिल 2023 रोजी आपल्या वडिलांच्या मिल्कशेकमध्ये विषारी पदार्थ मिक्स करते. आपल्या वडिलांना पिण्यासाठी देते. तिचे वडील सब इन्स्पेक्टर जयंत बलवार ते मिल्कशेक पितात आणि आपल्या ड्युटीवर जातात. जसे ड्युटीवर जाऊन पोहोचतात, थोड्या वेळ ड्युटी करतात, त्यांना चक्कर येऊ लागते आणि ते खाली धाडकन पडतात आणि त्यांचा जागीच मृत्यू झालेला असतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो मृत्यू मात्र हार्ट अटॅकमुळे झाला असं सिद्ध होते आणि त्यांचा अंतिम संस्कार करून टाकण्यात येतो. आणि जवळपास 3 वर्षानंतर यांच्या खुनाची गूढ रहस्य उघड होते. ती कशामुळे, तर या आर्याचा पती आशिषमुळे. आशिष देखील या खुनामध्ये सारखाच सहभागी होता, कारण आशिषने सांगितले होते, म्हणूनच आर्याने वडिलांची हत्या केली. आणि आर्याने आपल्या मावस भावाला तो विषारी पदार्थ आणून देण्यासाठी सांगितले होते. आणि तो तिचा जो मावस भाऊ होता चेतन केंदक, याने एका अल्पवयीन मुलाकडून ते औषध मागवले होते. अशा प्रकारे पोलिसांनी या 4ही जणांना अटक केली आहे आणि 4ही जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र मित्रांनो, या घटनेमधून आपल्याला असे दिसून येते की या मुलीने वासनेपोटी आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. क्षणिक सुखासाठी एवढं मोठं कांड केलेलं आहे. मित्रांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एका वडिलाने लहानाचं मोठं केलं, चालणं शिकवलं, बोलणं शिकवलं, जन्म देऊन जग दाखवलं आणि 1 वर्षाआधी भेटलेल्या तरुणासाठी मुलीने बापाची हत्या केली. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आजची घटना कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.